जिल्हा परिषदेचा जर विचार करायला गेलाय तर खताळ विरुद्ध पाटील भोसले आहेत. कोण चालतील? कोणता उमेदवार जास्त चालेल? नाही एवढं फिरणार. होय ना? हा कुठे गावात राहत आहे का? गावात बर. ठीक आहे. खताळ खताळ अंकुश अवताडे अवताडे हाय का वातावरण त्यांना? हाय हो. गाव असं जनतेवर आहे आता काय ते समजा खेळ. नाही झेडपीची निवडणुका लागली ते खताळ विरुद्ध पाटील आहे. खतरा बीजेपीचे पर्याय ना. का हो? कुठं जरी गेलं तर बीजेपीचं वार चालू आहे ना. काय आहे सध्या वातावरण आपल्या गावात अक्षयजी खताळ्यांच्या बाजूने आहे. बरं. कारण काय आहे पूर्ण आपण आज जर बघितलं केंद्रापासून ते पूर्ण राज्यापर्यंत तसंच आपण महानगरपालिका बघितले त्यानंतर नगरपालिका बघितले ह्याच्यामध्ये पूर्ण ह्यांचं एक चैन तयार झालेलं आहे. विकासाचे जे कामं आहेत किंवा जे कामं आता होणार आहेत पण त्यांची नेटवर्क त्यांची खालीपर्यंत सत्ता असली तर ते डायरेक्ट जनतेपर्यंत ते कामं पूर्ण होणार. दर्शक हो, सोलापूर टाइम्सच्या या स्पेशल ग्राउंड रिपोर्टमध्ये आम्ही आपलं स्वागत करतोय. खरं तर या ठिकाणी आपण बघू शकता की कामती जिल्हा परिषद गटातील कोरोली या गावात आहोत आणि कोरोली गावातील नागरिकांशी आपण संवाद साधणार आहोत. नेमकी काय परिस्थिती असणार आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवाराबद्दल, कोणता पक्ष जास्त चालेल, कोरोली गावातून कोणत्या पक्षाला जास्त वातावरण आहे ते देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. आणि असं असताना एकंदरीत भारतीय जनता पार्टीकडून विमलताई खताळ हे जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत आणि खाली अंकुश अवताडे यांच्या पत्नी कोमलताई अवताडे आहेत. राष्ट्रवादीकडून अश्विनी पाटील आहेत. त्याचबरोबर विद्या कुळकूर हे पंचायत समितीचे उमेदवार आहेत आणि खरं तर मशाल चिन्ह घेऊन अशोक बापू भोसले यांच्या पत्नी देखील उभे आहेत. मशाल देखील या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये दिसत आहे. आणि असं असताना एकंदरीत कोरोली गावातील नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. चला तर मग त्यांच्याशी संवाद साधूयात. नमस्ते काका. नमस्ते. काय वातावरण आहे? जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागलीत. कोरोली गावातून कोणाचं जास्त वातावरण आहे? कोणत्या पक्षाचं? पक्षाचं आता आम्ही बी काय आता हे केलेलं आहे इथनं बघू काय तरी पण काय चर्चा वगैरे कोणाची काय होते जास्त? चर्चा आहे की चांगले माझ्याची चांगले. काका काय वाटते तुम्हाला? निवडणुका लागली ते कोणाचं वातावरण आहे जास्त? ते आपल्याला माहिती नाही. बरं. कोणता पक्ष चालेल? पक्ष कोणता चालेल? तुमचं चालतंय काय सांगताय? बरं. तरी पण काय पाठीमागे चर्चा वगैरे, तुम्ही एवढं सगळं अनुभव आहे, मोठा अनुभव आहे आपल्याला अनुभव नाही जास्त. आहे की? आपण शेतीतलं फिरणार. होय ना? हा कुठे गावात राहत आहे का? गावात. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? माझं संदीप पानगायकवाड. बरं. काय मग ते कोरोलीचं वातावरण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागली ती कोणाचं वातावरण आहे जास्त? बघा हां सभा नाही, मिटिंग नाही, काहीच नाही. इथे गाडी घेऊन येते जाते ते. हां. त्यांनी होम टू होम चालू केलं असेल. सगळे उमेदवार होम टू होम. आता काय करायला लागली ती? प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचायला लागली ती. यासाठी अगोदर कसं सभा व्हायच्या लोक यायचे. आहे ना? हां आहे ना? हां. आम्हाला कुणाला दाखवा कोरोलीत सभा वगैरे झाल्या नाहीत का कुणाच्या? एक बी नाही. बरं. नमस्कार. नमस्कार. काय कुठल्या पक्षाचं वातावरण आहे गावात? वातावरण पक्षाचं भाजपचं आहे बघा. बर. भाजपचं आहे. कोण आहे त्यांचे उमेदवार? उमेदवार ठीक आहे. खताळ अंकुश अवताडे अवताडे हाय का वातावरण त्यांना? हाय हो. गावात होईल का जास्त? होईल की. जास्त होतं. तुम्हाला काय वाटतंय? त्याच्या भानगडीतच पडत नाही आणि ती. मग सर कामाला जाऊ दे. नमस्कार. नमस्कार. जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू झालेत. बर कोरोली गावात कोणत्या पक्षाचं वातावरण जास्त आहे? ते काय बर. खताळ विरुद्ध पाटील संघर्ष आहे. खताळ भारतीय जनता पार्टीकडून खताळ उभे आहेत. पाटील आहेत राष्ट्रवादीकडून. काय आता कोणचं येईल काय सांगता येते हो मला तर आता. काय नाव आपलं? बोला. आपल्याला जमत नाही एवढं बोलायला. कसं काय बोला यायला लागली की? कुठं गावातच राहत आहे का? गावातच आहे. बरं. कोणत्या पक्षाचं वातावरण आहे जास्त? काय मी त्याच्या एवढं भानगडीत नसतं. कुठलं पक्षाचं आहे? काय सांगा तुम्ही यार तर रात्री आले आणि कुणाला बोलणार आहे का मी नाही. बरोबर आहे. जे जे वजन आलेलं असते जे जे परपंचात असते ती काय पुढारी येणार, ह्याला टाक त्याला टाक म्हणणार, ती येणार ह्याला मला तर म्हणणारच आहे. ती समजायला आम्हाला हज म्हणावं लागणार आहे. आलं लक्ष? हा पण काय वातावरण काय असणार? वातावरण आता काय समजे तिन्ही पार्ट्या निब्बर जायचे तर काय हे नाही. बरोबर आहे. भाजपचं येईल किंवा काँग्रेस राष्ट्रवादी येईल.
का उद्धव ठाकरेची येईल हा हे मनात माणसाच्या काय कोण जाऊन कोण काय हे करणार नाही आलं लक्षात. बरोबर आहे. म्हणजे एकतर्फी कोणाचं वातावरण नाही म्हणायचं, कसं गावातलं असू दे आहे किंवा वातावरण बाहेरचं. मेन माणूस गेल्यामुळे मतदानला काय हेच नाही. अजितदादा गेला त्याच्यामुळे समजा मतदानवर हे झालेलं आहे. मेन चांगला कार्यकर्ता गेला विषय कट झाला त्याच्यात समजाचे मन दुखवली झालीत. त्याचा परिणाम राष्ट्रवादी आता घड्याळ चिन्ह घेऊन पण आहे त्यांना. आता कसं आहे माहितीये का जनतेवर आहे ती. जनतान जर दादाला जर साथ दिली तर मग होणार ती. बरोबर आहे. जनतेवर आहे. आता दादाकडे बाबा शेतकरी हे जर वर्ग बघितली त्यांनी तर त्याचं जर जाणीव ठेवून जर हे केली तर काय सांगावं त्यांच्या मनातलं. हा असं जनतेवर आहे आता काय ते समजा खेळ. हा. इतर नागरिक आहेत त्यांचे समस्या. तुम्हाला काय वाटते काय आम्ही वातावरण काय असेल? शेतकरी माणसं आहे. नाही तरी पण पण काय शेताचं काय काय त्यातलं आम्हाला त्या राजकारणामधलं काय कळतच नाही तर काय सांगा. तरी पण शेतकरीच जास्त अनुभवी असतो जास्त नाही काय विश्लेषण शेतकऱ्याला काय? नाही शेतकऱ्याचं काय आता पीएफ बरं, बंद झालं, खताळ आणि लाडकी बहीण बंद झाली. शेतकऱ्याची बी सेवा केलेली आहे. हा, काय हा हो त्यांनी पेन्शन चालू केलं मोदी. बर. समजा लाडकी बहीण चालू केली. आता लाडक्या बहिणीने जर त्यांचं काय जर त्याचा उपकार ठेवत असेल जाणीव ठेवून तर मग ते काय सांगू शकत नाही आपण. बरोबर आहे. हा. पण मला सांगा जे वातावरण कामठी जिल्हा परिषद गटातील आहे ते कुठल्या पक्षातर्फे एकतर्फे आता आहे का? 3 फळे आहे त्या. बरोबर आहे. बरं. 3 फळ्यातलं आता काय ते पार्टी ते हे माझ्याकडे ते म्हणणार माझ्याकडे. आता जनता हाच म्हणणार आहे समजायला. कोरोली गावातील नागरिकांशी आपण संवाद साधतोय. नमस्कार. जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागली ती कोरोली गावातून काय परिस्थिती असणार आहे? खरं तर भाजपकडून खताळ आहेत आणि पाटील राष्ट्रवादीकडून आहेत. कोण चालतील? बरोबर आहे, पण हे गाव लेवलला राजकारण आहे. कामं कोण करेल ते 100% येईल. बरं. वातावरण कोणाच जास्त आहे? वातावरण तसं पाहिलं तर कोण जोर लावेल राजकारणामध्ये तो 100% निवडून येईल. बरं. कामं कोण करते त्याच्या मागे जनता 100% फिरणार. कोण करते आता सध्या कामं? सध्या दोघांचे पण चालू आहेत काम इथे. पण खालून ते वरपर्यंत सगळं BJPचं सत्ता आहे. बरं. मग आता कोण ताकद लावेल तो निवडून येईल. म्हणजे विषय असा आहे. म्हणजे ही निवडणूक एकतर्फी आहे का का घासाघास टक्कर होईल काय अंदाज? 100% टक्कर होईल. म्हणजे कुठला उमेदवार एकतर्फी निवडून येणार नाही? हो तसं नाही. कोण काम करेल तो 100% येईल. आता या निवडणुकीत काय काम करणार आहे? म्हणजे प्रचार वगैरे तसं म्हणायचं का तुम्हाला? नाही प्रचार आपलं काय नसतंय. आपण चांगलं काम केलं म्हणजे पूर्ण जनता त्यांच्या पाठीमागे लागेल ना. गोरगरिबाची कामं व्हावं लागतंय असं माझी इच्छा आहे. बरं. इतरही नागरिक असतील त्यांच्याशी आपण संवाद साधूया. इतरही काही जण आपल्यासोबत आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव? माझं नाव सागर पाटील. बरं. काय वातावरण आहे? झेडपीची निवडणुका लागली ते खताळ विरुद्ध पाटील आहे. खतरा बीजेपी शिवाय पर्याय ना. का हो? कुठं जरी गेलं तर बीजेपीचं वार चालू आहे ना. हां. कामं कुठं थांबलं नाही, विकास कुठं थांबला नाही, त्यामुळे बीजेपी. कोरोली गावात काय वातावरण आहे? कोरोली गावात पण बीजेपीच. कसं असलं आता इथे गावचे जरी 2 उमेदवार दिलेत आम्हाला. आता आमच्या गावात 2 उमेदवार दिलेत. 2-3 म्हटलं तरी हरकत नाही, कारण का ते अपक्ष जे गोपाळ शेळके आहेत ते कोरलीचे असल्यासारखे आहेत. पण असं आता उघड तुम्हाला असं कोणी म्हणणार नाही की आम्ही बीजेपी आहे किंवा बीजेपीला आहे. कारण सगळे आत जरी वरनं जरी बोलले तरी आता सगळे बीजेपीला मतदान करते 100%. मग पंचायत समितीला अंकुश अवताडे बीजेपीचं वार आहे. सगळीकडे बीजेपीचं वार आहे म्हणलं इथे बीजेपी. कारण इथं 90% लिंगायत आहे, 60-70% जरी लिंगायत आहे. त्यामुळं बीजेपीला मतदान जास्त अवताड्यांना आणि खताळ्याला 100% मतदान होईल. नमस्कार. काय वातावरण असणार आहे कोरोली गावातील? झेडपीला खताळ विरुद्ध पाटील आहेत, तिकडे बसले आहेत. कोणता पक्ष चालेल काय सांगा? काय आहे सध्या वातावरण आपल्या गावात अक्षरशः खताळ्यांच्या बाजूने आहे. बरं. कारण काय आहे पूर्ण आपण आज जर बघितलं केंद्रापासून ते पूर्ण राज्यापर्यंत, तसंच आपण महानगरपालिका बघितले, त्यानंतर नगरपालिका बघितले, ह्याच्यामध्ये पूर्ण ह्यांचं एक चैन तयार झालेलं आहे. विकासाची जे कामं आहेत किंवा जे कामं आता होणार आहेत पण त्यांची नेटवर्क त्यांची खालीपर्यंत सत्ता असली तर ते डायरेक्ट जनतेपर्यंत ते कामं पूर्ण होणार आहेत.
बरं. जर मध्येच जर दुसरा कोणी जर उमेदवार राहिला तर थोडाफार फरक राहणार आहे. सरळ जर असले तर पूर्ण विकासाची कामं बीजेपी कडून होणार आहेत. त्यामुळं 100% इथं भाजपला चांगलं वातावरण आहे. भाजपच्या बाजूनी लोक आहेत आणि मुळात आमचा हे जर भाग बघितला तुम्ही कुरुलकडच्या इकडच्या साईडचा तर ते पूर्ण बीजेपी माइंडेड आहे. बऱ्यापैकी वोटर जे आहेत सायलेंट वोटर आहेत. तर तुम्ही जर बघायला गेलात तर मागच्या पूर्ण इलेक्शन पूर्ण तर भाजपला बूथ नसत होते पण लीड हे भाजपला जात होतं. हे आमच्या गावातला बरं. भाजप तरी देखील लीड भाजपला जात होते. विधानसभा लोकसभा सगळ्याला लीड आमच्या इथं भाजपला आहे. लोकसभेला पण पूर्ण टक्कर झालेला आहे. काँग्रेस आणि भाजपचं पूर्ण टक्करमध्ये झालेलं आहे. पण आतापर्यंत तुम्ही एव्हरेज जर काढलं तर 99% प्रत्येक ह्याच्यामध्ये इलेक्शनमध्ये बीजेपी लीड आहे. भाजपचं वातावरण आहे म्हणताय. उमेदवार त्यांचे अक्षय खताळ्यांच्या मातोश्री विमलताई खताळ आहे. अक्षय खताळांचा स्वभाव कसा आहे? अक्षय खताळ हा व्यक्ती एकदम रॉयल माणूस आहे. बरं. त्यांच्याकडे तुम्ही कोणीही सर्वसामान्य माणूस त्यांच्याकडे त्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकताय. त्यांना डायरेक्ट बोलू शकताय. आणि आज मी निरीक्षण केलो गावातले त्यांनी काही लोकांनी फोन केले की बाबा आमचं हे काम आहे ते काम आहे. त्यांनी म्हणले तुमचं काम क्विकली करून टाकू. या पद्धतीचा माणूस आहे आणि आणि तरुण आहे. सगळ्यात महत्वाचा त्यांचे आई जरी असले तर ते देखील ह्या कामामध्ये त्यांनी लक्ष घालणार आहेत. आणि त्यांच्या माध्यमातून अक्षयजी त्यांचे आई जरी उभारले असतील पण अक्षयजींच्या मार्फत विकासाची कामं भरपूर होणार आहेत. आणि तरुण असल्यामुळं त्यांच्यामध्ये तरुणांची फळी एक चांगली आहे. तरुणांची त्यांनी फळी निर्माण केलेली आहे चांगली. तर ते पूर्ण तरुण मुलं त्यांच्या पाठीमागं खंबीरपणाने उभे आहेत. मतदारसंघातील काय वातावरण असेल? मतदारसंघात पूर्ण तुम्ही बघायला गेला तर जिल्हा परिषदचं पूर्ण वातावरण आणि पंचायत समितीचं भाजपच्या बाजूने आहे. मुळात आधीपासूनच बीजेपीचे 30-40% वोटर आहेत. त्यात आता केंद्रात त्यांच्या राज्यात सत्ता असल्यामुळं लोकांची मानसिकता आहे की बाबा इतरांना देण्यापेक्षा सत्ता ह्यांची आहे तर आपण ह्यांनाच मतदान करून टाकू. आणि विकासाची ही जी गंगा चालू आहे नरेंद्र मोदी राहू देत किंवा आपले राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ह्याच्याने विकासाची ही कामे त्यांनी चालूच ठेवणार आहेत. खरं तर जिल्हा परिषदेचे उमेदवार विमलताई खताळ आहेत कमळ घेऊन. अश्विनी पाटील आहेत घड्याळ घेऊन. आणि भोसले यांच्या घरातील पण आहेत मशाल घेऊन. याच कुठेतरी भाजपा स्वतंत्र लढतोय आणि मशाल घड्याळ इतर काही अपक्ष उमेदवार त्याचा फायदा कुठेतरी भाजपाला होईल का? 100% फायदा होणार. डिव्हायडेशन मतांचा भरपूर होणार. जेवढ्या लीडनी त्यांनी येणार होते त्याच्यापेक्षा दुप्पट लीडनी खताळ हे निवडून येणार. बीजेपीच्या ह्याच्याने 100% निवडून येणार.